समोर आहे पंकज. 6 पाहिजे ते 10 धावा. पहिलाच बॉलवरती फटका आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहे. जयराम माहिती आहे तारीखरी. आउटफील्ड मात्र टणक आहे आणि आउटफील्ड मात्र टणक असताना तारीखरी आपण बघतायत इथे 2 धावा. इथे 2 धावा म्हणजे मॅच अजूनही सांगता येणार नाही कोण जिंकेल. 5 पाहिजे 8 धावा. प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये काळजामध्ये देखील धकधक धकधक वाढते. या ओव्हरमधील सेकंड बॉल इथे फटका हवेमध्ये उंच गेला. फायदा उंच जातोय ठिकाणी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय. 2 धावा तर बनल्या गेला. तिसऱ्याला प्रयत्न नसेल तारीखरी. लॉंग लेगच्या क्षेत्रात आहे क्षेत्ररक्षक. इथे 2 धावा. हार्टबीट वाढते. काळजाचे ठोके वाढतायत. 4 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. 4 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. पंकज इथे मात्र नक्कीच तयार असतील. आहे तारीखरी पत्र आपण बघू शकता. दबाव आहे गोलंदाजावरती. प्रेशर आहे फलंदाजावरती. जबरदस्त तारीखरी आपण बघू शकता. फटका खेळून काढला. फटका हवेमध्ये उंच गेला आहे. तारीखरी क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला आहे. 2 धावा तर तारीखरी महत्वपूर्ण जोडतायत आणि 2 धावा मात्र जोडत असताना तारीखरी पुढे 3 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. 3 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. गरज अजूनही आहे. मॅच कोण जिंकेल अजूनही सांगता येणार नाही कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. जबरदस्त कामगिरी. जबरदस्त गोलंदाजी जनार्दन. 3 बॉल 6 धावा खर्च केला. येणारे 3 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. इथे हलक्याद्वारे पुश केला. यावेळेस मात्र हवेमध्ये उंच गेला. फ्लाय. मॅच वरती पुन्हा एकदा ट्विस्ट लागली जाते. विकेट. विकेट क्रमांक 3. तिसरा फलंदाज इथे होत आहे बाद जो की पंकज. आजच्या मॅच वरती वैयक्तिक 50 देखील पूर्ण केल्या होत्या परंतु यावेळेस मात्र 7 सोडतोय तारीखरी. संघाला गरज आहे आवश्यकता आहे 2 बॉल आणि 4 धावा. दोन बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. महेंद्र एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तारीखरी एंटर होत आहेत. 2 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. मॅच अजूनही टफ आहे. फाईट मात्र जबरदस्त आहे तारीखरी. लक्ष ठेवलं होतं त्याकडे 54 धाव्यांचं आणि ते 54 धाव्यांचं इथे मात्र दोन्ही संघाच्या नाकी नव येत आहे. घाम आलाय दोन्ही संघांना. घाम मात्र कोणता संघ पुसला जाईल हे देखील बघणं महत्वाचं असेल. 2 पाहिजे 4. प्रेक्षक वर्ग देखील दायगणी मात्र मॅचचा आनंद घेत आहे. आलेला प्रेक्षक वर्गांचा युट्यूब वरती जोडलेला प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मॅच जबरदस्त. 2 पाहिजे 4. महेंद्र 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. महेंद्र स्टार्ट करता यागिरी सुरुवात हलक्या आधारे पुश केला. हलक्या आधारे पुश केला. एक धाव होते पुन्हा दुसऱ्याला प्रयत्न केला गेलाय. 2 धाव्यांसाठी प्रयत्न इथे चांगला होते. 2 धाव्यांचा प्रयत्न. अजूनही मॅच कोण जिंकेल. डॉट आला तर मॅच जिंकेल. मोहाचा पाडा संघ सिंगल आला तर त्या ठिकाणी मॅच सुपर ओव्हर आणि 2 धावा जर आल्या तर निरगुडे अर्सुल संघ मॅच विन असेल. मात्र 3 सूत्रे आहेत. ते सूत्र मात्र नक्कीच बघायला मिळेल. 1 बॉल 2 धावा. इथे मात्र नक्कीच आम्हाला देखील वाटते की सुपर ओव्हर नक्कीच बघायला मॅच मज्जा असेल. इथे सुपर ओव्हर असेल की नाही हे मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल कारण की 1 बॉल 2 धावा जिंकण्याकरिता पाहिजेत. 1 बॉल 2 धावा. तयार फलंदाज तयार गोलंदाज. हार्टबीट वाढते. कोण जिंकेल हा सामना यावरती प्रेक्षक वर्गांचं देखील दाईकडे नजरा आहेत. या मॅच वरती नजरा असतील या गोलंदाजावरती. जनार्दन 5 बॉल 8 धावा खर्च केला. 1 विकेट.
चला पंच थोडस उशीर न करता मॅच स्टार्ट करायचे आहे. एक बॉल 2 धावा. समोर फलंदाज तयार, गोलंदाज तयार. टकदोरी काढ पाणी, विहिरीचं थंडगार पाणी, विहीर मात्र जुनी पुराडी. तो राखी तो पाणी चाकी. इथे तळ कोण राखील, पाणी कोण चाकील. येणारा एक बॉल 2 धाव्यांची आवश्यकता, गरज 2 धाव्यांची. पहिली धाव जोडली जाते आणि पहिली धाव मात्र जोडत असताना दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाणार नाही. आणि इथे नक्कीच आमची भविष्यवाणी नक्कीच त्या ठिकाणी थोडीशी कुठेतरी सार्थक होते. इथे सुपर ओव्हर, या टुर्नामेंटची पहिली सुपर ओव्हर इथे बघायला मिळेल. हे असतं मित्रांनो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं महत्व, हे असतं गोलंदाजीचं महत्व. क्रिकेट या पटलावरती धावा कमी असू द्या जास्ती असू द्या, लक्ष छोटा असू द्या मोठा असू द्या, शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करायचा आहे, संघर्ष करायचा आहे. विजय नक्की असतोय, परंतु इथे विजय कोणत्याही संघाला मिळणार आहे. मॅच सुपर ओव्हर. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. माझा पाडा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दोन्ही संघ रूल्स बघून घ्या, सुपर ओव्हर मध्ये ऐकून घ्या रूल्स. जो खेळाडू गोलंदाजी करेल त्याला फलंदाजी करता येणार नाही आणि जो फलंदाजी करेल त्याला गोलंदाजी करता येणार नाही. हा रूल मात्र महत्वाचा असेल. म्हणजे जो बॅटिंग करेल त्याला बॉलिंग नाही आणि जो बॉलिंग करेल त्याला बॅटिंग नाही. चला प्रेक्षक वर्ग आपण आपल्या जागेवरती पुन्हा एकदा बसायचं आहे, कारण की मॅच जबरदस्त पुन्हा एकदा बघायला मिळेल. अंबादास आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयराम, जे की तारीखीने मात्र मोहाचा पाडा संघाची आन बान शान. गोलंदाजी ट्रॅकवरती जयराम. सुपर ओव्हरचा सामना, या टुर्नामेंटची या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर आजच्या दिवसावरती बघायला मिळाली. ताईगरी 53 धावा बनवल्या होत्या. मोहाचा पाडा या संघाने 54 धाव्यांचं लक्ष ते मात्र डिफेंड केलं गेलं आणि डिफेंड करत असताना तारीखरी सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली तर 6 चेंडूंचा डाव इथे होतो स्टार्ट. या पट्टीवरती पडला जाणारा पहिला बॉल समोर असेल पंकज, नॉन स्ट्राईक एंडवरती असणार अंबादास. लेट्स प्ले होतोय ऑन. या पट्टीवरती पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे डॉट बघायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे डॉट बघायला मिळतोय. पंकज जे दायगिरी नजरा असतील, कारण की जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय पहिला मॅच वरती, परंतु इथे तो परफॉर्मन्स द्यावा लागेल. इतपत लक्ष मात्र ठेवलं जाईल 6 बॉल वरती, हे देखील निर्भय असेल. प्रेक्षक वर्गाच्या नजरा देखील आहेत दायगिरी. डोळ्याचं पार न फेडणारा सामना नक्कीच दायगिरी बघायला मिळाला मित्रांनो. जबरदस्त मॅच. या ओव्हर मध्ये सेकंड बॉल, फटका खेळून काढला डाऊन द ग्राउंड, फटका खेळून काढला. एकदा तर पूर्ण होते. युवराज आहे दायगिरी आणि युवराज मध्ये थ्रो करतायत, त्या थ्रो करतायत आणि थ्रो करत असताना जीवाचं रान करत असताना 2 धावा तारीखरी पूर्ण करतायत. 2 धावा तारीखरी पूर्ण केल्या जात आहेत. हो 2 धावा तारीखीने मात्र नक्कीच या बॉलवरती पूर्ण केल्या गेलात आणि 2 धावा मध्ये पूर्ण करत असताना तारीखीने आपण बघू शकता आता ओपन जात आहे सुपर ओव्हर मध्ये 2 अंकारा
इथे पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका घेऊन काढला. इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. उठतायत, पडतायत, लढतायत, संघर्ष करतायत आणि संघर्ष मात्र नक्कीच करावा लागेल, कारण की यशाला कुठलंही शॉर्टकट नाही. प्रयत्न आणि संघर्ष हा मात्र करावा लागतो मित्रांनो. खेळ क्रिकेटचा असू द्या किंवा आयुष्याचा असू द्या, संघर्ष आणि मेहनत ही मात्र करावी लागते. इथे एक सिंगल धाव, 3 धावा बोर्डवरती जोडल्यात. यावेळेस मात्र समोर बॉलला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे दायकरी. एकदा पूर्ण होते खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. इथे टांगा झालाय पलटी, घोडा झालाय फरार आणि या बॉलवरती आलाय चौकार. अहमदाबादच्या बॅटमधनं दमदार शानदार इथे चौकार. 4 धावा आणि त्याच 4 धाव्यांसोबत संघाची धावसंख्या देखील 7 या अंकावरती. 7 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 2 बॉलचा खेळ शिल्लक. 7 धावा धावपलकावरती जोडल्यात. कितपत लक्ष ठेवलं जाईल, टार्गेट कितपत ठेवलं जाईल हे देखील बघणं महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा जयराम तयार, पुन्हा एकदा समोर, पुन्हा एकदा समोर युवराज आहे दायकरी आणि युवराज मात्र मिस्टेक करणार नाही, युवराज मात्र मिस्टेक करणार नाही. परंतु 2 धावा घेण्यास ताडकरी 2 बॅटर्स देखील चुकणार नाहीत. धावेचं महत्व यावेळेस मात्र नक्कीच कळत आहे. एका धावेला सोन्याचा मोल ताडकरी नक्कीच येतो, कारण की धावा मोठ्याने बनवायच्या आहेत. 9 धावा टोटली बनल्यात. शेवटचा बॉल अंतिम ताडकरी शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल नव्याने टाकावा लागेल, म्हणजे एक्स्ट्रा धाव टोटली बनल्यात. ताडकरी डबल डिजिट मध्ये धावा 6. शेवटचा अंतिम बॉल, इथे मात्र नक्कीच मोठा फटका असेल की ताडकरी डॉट चेंडू असेल की विकेट हे देखील बघणं महत्वपूर्ण असणार आहे. शेवटचा बॉल करता गोलंदाज तयार, फलंदाज तयार. यावेळेस समोर घेऊन काढला. 1 धाव तर पूर्ण होते. 2 धाव्यांचा कॉल आहे ताडकरी आणि 2 धाव्यांचा कॉल ताडकरी मात्र बघत असताना ताडकरी 2 धावा देखील महत्वपूर्ण बनत आहेत. म्हणजे 6 बॉल 13चं इथे लक्ष, 12 धावा बनल्या गेल्या, 13 धाव्यांचं लक्ष ठेवलं गेलंय. मोहाचा पाडा या संघासमोर. पुढे जाऊ नका मित्रांनो, प्रेक्षक वर्ग थांबून राहायचा आहे. हे तो पिक्चर आहे, ट्रेलर अभी बाकी आहे. प्रेक्षक वर्ग ताडकरी नक्कीच कॅमेरा ऐकतो. प्रेक्षक वर्गांकडे देखील प्रेक्षक वर्ग देखील ताडकरी चिंतेत आहेत. कोणी गालाला हात लावून तर कोणी डोक्याला हात लावून मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक वर्गांना देखील चिंता आहे की मॅच कोण जिंकेल आणि खास करून कुंभाळ संघाला देखील चिंता आहे की आपल्या समोर कोणता संघ भिडेल याची मात्र चर्चा आहे. ताडकरी चिंतेत आहेत कुंभाळ संघ. स्क्रीन आपण बघू शकता बघा, ताडकरी विचारामध्ये विचार करतायत. विचार करतायत सर्व प्रेक्षक वर्ग. कोणी हाताचे नख खात आहे, कोणी डोक्याला हात लावून बसले, कोणी हाताची घडी, तोंडावर बोट. इथे मात्र मॅच जबरदस्त नक्कीच बघायला मिळेल. लक्ष्मण भाऊ देखील ताडकरी पाणी घेत आहेत, त्यांना देखील गरम होत आहे. तर नक्कीच आपण थंड व्हा लक्ष्मण भाऊ. आणि समोर ताडकरी मात्र आपण बघतायत एक निवांत मांडी वाळून बसले ताडकरी. कॅमेरामॅन झूम करायचा आहे समोर. ताडकरी प्रेक्षक बसलेत. सुनील भाऊ भोसारे ते देखील चिंतेत आहेत. सुनील भाऊ तुम्ही देखील विचार करू नका जास्त, मॅच जबरदस्त बघायला मिळेल. एवढा विचार करू नका, एवढा विचार कराल तर केस आपले पांढरे होतील. मनोहरजी ते देखील विचार करतायत, त्यांना देखील प्रश्न आहेत. हाताची बोट मोडतायत, हाताची बोट मोडून जमणार नाही, गायछाप खाऊन जमणार नाही. लाव पुन्हा मग पुन्हा इथे गायछाप देखील गायछाप लवार. लक्ष्मण भाऊ देखील ताडकरी गायछाप मळताना. आपल्याकडे कॅमेरा येतो लक्ष्मण भाऊ, आपण देखील कॅमेरामध्ये कैद होत आहेत. चला फलंदाज जायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा आहे. चला बॅटमॅन्स मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचं आहे, कारण की संध्याकाळचे आपण बघितलं तर 5:51 झालेत. अजून एक मॅच शिल्लक. चला
युवराज आणि जनार्दन जोडी निघाली मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. 6 बॉल आणि 13 धावेंचं लक्ष ठेवलंय. एका एंडनं असेल युवराज तर एका एंडनं असेल त्या ठिकाणी जनार्दन आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. स्ट्रायकर गोलंदाज निरगुडे हर्सूल संघाच्या वतीनं पंकज इथे होत तयार. चला जाऊया मॅच दरम्यान. जबरदस्त इथे मॅच बघायला मिळेल. जनार्दन पहिला बॉल खेळपट्टीवरती पडतोय. पहिलाच बॉल इथे खराब लाईन दिशाहीन गोलंदाजी. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मात्र धाव पलकावती. अरे त्या ठिकाणी मात्र नक्कीच एक्स्ट्रा धावेसोबत एक धाव आता ओपन केलंय. आणि आजच्या दिवसावरती वाईट मात्र भरपूर बघायला मिळत आहेत. आजच्या दिवसावरती वाईटचा रेकॉर्ड देखील होतोय. अरे की प्रत्येक संघामार्फत मात्र वाईटचं योगदान मोठं आहे आजच्या दिवसावरती. पहिला बॉल काहीतरी समोर घेऊन काढलाय. सिंगलचा प्रयत्न केला. सिंगलचा प्रयत्न ते जर का चांगल्या रीतीने मात्र फिल्डिंग केली असते तर नक्कीच घातक कुठेतरी ठरला असता. परंतु नाही, एक धाव जोडली गेली आणि एका धावेसोबत दूर धावा धाव पलकावरती बोर्डवरती जोडला. यावेळेस मात्र युवराज या खेळाडूवरती मात्र असणार नजरा. कारण की क्षमता ताकद ठेवतोय मोठे फटके खेळण्याची आणि तीच मात्र ताकद दाखवली जाईल का मैदानाच्या आतमध्ये युवराज याच्याकडनं. समोर मात्र पंकज देखील आहे. तो देखील माघार घेणार नाहीत. ते देखील सांगतायत जब तक दम लढते रहेंगे हम. समोर मात्र तयार. यावेळेस पुन्हा एकदा खराब लाईन. या परिस्थितीमध्ये अशी गोलंदाजी करणं हे मात्र निरगुडे हर्सूल या संघाला कितपत महाग पडेल हे मात्र सांगता येणार नाही. कारण की 5 बॉल आणि 10 धावींची आवश्यकता. बोर्डवरती 3 धावा. 5 बॉल 10 धावींची आवश्यकता. कामगिरी जबरदस्त. यावेळेस पुन्हा एकदा खराब आणि खराब त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी नियंत्रण हटतंय आणि नियंत्रण ठेवावं लागेल. कमबॅक करावा लागेल. मॅच जिंकायची असेल तर इथे त्या ठिकाणी गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती करावी लागेल. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती देखील. आणखी 5 ला पाहिजेत. अजूनही 9 धावा. 5 बॉल 9 धावा. कोण जिंकेल यावरती मात्र प्रश्न आहे अजूनही. ब्लॉक होल मध्ये सोडला बॉलला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे अहमदास. मागच्या मॅच मध्ये नक्कीच रॉकेट थ्रो बघायला मिळाला होता. सटिक थ्रो देखील बघायला मिळाला होता. इथे चान्स घेतला जाणार नाही डबलला. मात्र एक सिंगल धाव सोबत त्या ठिकाणी मात्र 5 धावा धाव पलकावरती जोडल्या. 4 बॉल 8 धावींची आवश्यकता. जो पण जिंकेल तो मात्र थेट कुंभे या संघासमोर असेल. मात्र कोण जिंकेल याकरता मात्र इथे मत्तीच बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये फाईट टक्कर बघायला मिळते आणि टक्कर मात्र याकडे होत असताना इथे सिंगल धाव. एका अंकाने एका पावलानं मात्र धाव संख्या वाढते. 3 बॉल 6 धावा बनल्या. अजूनही 3 बॉलवरती 7 धाव्यांची आवश्यकता. इथून 7 मात्र कोणत्या संघाला असेल. धावा पाहिजे 7 बॉल आहेत 3. पंकज तयार. इथे चांगला चेंडू पाय पकडले जात आहे. नो हॉलिंग नो डुलिंग ओनली पॉम्प करिंग. इथे डॉट चेंडू. जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा 2 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता. आणि त्या ठिकाणी नक्कीच MS 15 लावायचे ऑनर त्या ठिकाणी नक्कीच विशाल भाऊ देखील आमच्यापर्यंत कळत आहे की माझी देखील भविष्यवाणी त्या ठिकाणी खरी ठरेल. सुपर ओव्हर पुन्हा एकदा होईल तर नक्कीच विशाल भाऊ आपण बघूयात सुपर ओव्हर होणार की नाही. इथे 2 धावा तर जोडल्या गेलात. 2 धावा इथे जोडल्या गेलात म्हणजे 1 बॉल 5 धावा. चौकार आला तर पुन्हा सुपर ओव्हर. विशाल भाऊ तुमची भविष्यवाणी नक्कीच इथे खरी होईल की नाही हे मात्र सांगता येणार नाही. कारण की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. माझी देखील भविष्यवाणी लकी मध्ये करून घेणे त्या ठिकाणी. 1 बॉल 5 धावा. जाऊया मॅच दरम्यान. समोर मात्र युवराज. हो नाही. चेंज ऑफ द पेस.
गतीमध्ये मिश्रण. इथे मात्र नाकी तोंडी आलेला घास हिरावून घेत नाही मोहाचा पाडा या संघाकडनं, परंतु मोहाचा पाडा